नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित आहे आणि मी सुरतला राहतो. मी एका खाजगी कंपनीत नोकरी करतो आणि माझा पगारही ठीकठाक आहे. मी स्वभावाने खूप लाजाळू आहे, त्यामुळे मला कधीही गर्लफ्रेंड बनवता आली नाही, कारण मुलींशी बोलण्याचे धाडस माझ्यात नव्हते. मी सुरतमध्ये फ्लॅट घेऊन राहतो. माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक कुटुंब राहते, ज्यात एक महिला आणि तिचे सासरे-सासू राहतात. त्या महिलेचे नाव सरला आहे. तिचे पती दुबईतील एका चांगल्या कंपनीत नोकरी करतात आणि त्यांचे इथे येणे वर्षातून एकदाच काय ते होते. सरला वहिनींचे लग्न होऊन साधारण 1 वर्ष झाले होते आणि शेजारी असल्यामुळे माझे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. पण स्वभावाने लाजाळू असल्यामुळे मी त्यांच्याशी कधीही जास्त गप्पा मारल्या नव्हत्या. एका दिवशी सकाळी वहिनींनी माझ्या दरवाजावर थाप दिली. मी दरवाजा उघडला तेव्हा त्या म्हणाल्या, "माझ्याकडे साखर संपली आहे, थोडी साखर देशील का?" मी त्यांना पाहण्यात इतका मग्न झालो होतो की पहिल्यांदा त्यांची बातमी मला नीट ऐकूच आली नाही. मी म्हणालो, "वहिनी, मी नुकताच झोपेतून उठलो आहे, त्यामुळे डोकं नीट चालत नाहीये." मग मी त्यांना तिथेच हॉलमध्ये थांबायला सांगून किचनमध्ये साखर आणायला गेलो. माझा मोबाईल हॉलमध्येच होता, तर वहिनींनी जसा पाहिला, त्या पाहतच राहिल्या. त्यांनी मला पाहताच विचारले, "रोहित, हे काय आहे?" मी एकदम घाबरलो. त्यांनी कोणताही भाव दाखवता म्हटले, "मी तर तुला खूप शरीफ समजत होते." त्यानंतर त्या म्हणाल्या, "काही हरकत नाही, आजकाल हे कॉमन आहे." मी शांत राहिलो. मग त्या म्हणाल्या, साखर दे." खूप वेळ झाला होता, म्हणून मी साखरेचा डबा त्यांना दिला. त्याच रात्री तो डबा परत करण्यासाठी त्या पुन्हा माझ्या खोलीत आल्या. मी त्यांना बसायला सांगितले, तर त्या सोफ्यावर बसल्या. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. शेवटी त्या म्हणाल्या, "रोहित, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती." मी म्हणालो, "हो बोला वहिनी." वहिनी म्हणाल्या, "बघ, काही चुकीचा अर्थ काढू नकोस. तुला माहीतच आहे की माझे पती दुबईत राहतात. त्यांना स्वतःसाठी काही कपडे ऑनलाईन मागवायचे होते." काही क्षण तर मी फक्त त्यांच्या तोंडाकडे पाहतच राहिलो. मी म्हणालो, "नक्कीच वहिनी, तुमच्यासाठी तर माझा जीव हाजर आहे." यावेळी मला वाटले की वहिनींशी मोकळेपणाने बोलण्यात काहीच हरकत नाही. यानंतर आमची संकोच करण्याची पद्धत थोडी कमी झाली. त्यांनी विचारले, "किती दिवसात मिळतील?" मी म्हणालो, "वहिनी, आजच ऑर्डर करतो, 3 ते 4 दिवसांत येऊन जातील." त्यानंतर सरला वहिनींबद्दल माझ्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. माझ्या हृदयात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले. मी विचार करू लागलो की माझ्याकडे गर्लफ्रेंड नाही आणि त्यांच्याकडे त्यांचे पती नाहीत. आम्ही दोघेही मनाचे स्वच्छ होतो. त्या त्यांच्या पतीला फसवू इच्छित नव्हत्या. हे विचार करून माझ्या मनात त्यांच्याबद्दल अधिक प्रेम निर्माण झाले. 3 ते 4 दिवसांनंतर त्यांचे पार्सल आले, पण मी त्यांना सांगितले नाही. काही दिवसांनी दिवाळीचा सण होता, म्हणून मी विचार केला की दिवाळीलाच त्यांना गिफ्ट देईन. दरम्यान त्यांनी थोड्या अस्वस्थ होऊन मला विचारले सुद्धा की ऑर्डर अजून का आली नाही. मी म्हणालो, "वहिनी, थोडा संयम ठेवा, संयमाचे फळ गोड असते." गोड हा शब्द ऐकताच त्यांना काहीतरी आठवले आणि त्या म्हणाल्या, "परवा दिवाळी आहे, तर तुझे परवाचे जेवण आमच्या घरीच असेल." मी संमतीने मान हलवली. काका-काकूंचीही माझी चांगली ओळख होती, कारण त्यांना काहीही काम पडले किंवा बाहेरून काही आणायचे असेल, तर मीच ते काम करायचो. दिवाळीच्या दिवशी मी काका-काकूंना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि हॉलमध्ये बसून आम्ही टीव्ही बघत गप्पा मारल्या. वहिनींनी खूप प्रेमाने जेवण वाढले. रात्री मी जेवायला गेलो नव्हतो. मला माहीत होते की वहिनी मला नक्कीच बोलवायला येतील. रात्री त्यांनी बेल वाजवली. मी दरवाजा उघडला आणि त्यांना आत घेतले. मी त्यांच्या हातात ते पार्सल देत म्हणालो, "वहिनी,
ही तुमची दिवाळीची भेट. त्या थक्क झाल्या. त्यांनी विचारले, हे काय आहे? मी म्हणालो, उघडून बघा. त्यांनी पॅकेट उघडले आणि ते पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक हलके स्मितहास्य उमटले. त्यांना आज याची अपेक्षा नव्हती, म्हणून त्यांनी विचारले, हे सगळं आजच म्हणजे काय? मी हसत म्हणालो, तुमच्या संयमाचे फळ, तेही गोड. काही वेळ त्या पॅकेटकडे बघत राहिल्या. मग अचानक त्यांना काहीतरी आठवले आणि त्या म्हणाल्या, चल मम्मी पप्पा तुझे जेवणासाठी वाट पाहत आहेत आणि हे आता तुझ्याकडेच ठेव. मी रात्री येईन तेव्हा नेईन. काही वेळात जेवण झाले आणि मी माझ्या फ्लॅटवर परतलो. आता मी सरला वहिनींची वाट पाहू लागलो. मी त्यांच्या प्रतीक्षेत अस्वस्थ होत होतो आणि वहिनी होत्या की येतच नव्हत्या. मी विचार केला, संयम ठेव रोहित, संयमाचे फळ गोड असू शकते. त्यांना येताना पाहून मी ते पॅकेट उघडले आणि हातात घेऊन पाहू लागलो. तितक्यात अचानक दरवाजा उघडला आणि वहिनी समोर हजर होत्या. मी सोफ्यावर बसल्या बसल्याच त्यांच्या चेहऱ्याचे दर्शन घेत राहिलो. माझ्या हातात त्यांचे सामान पाहून त्या हसत म्हणाल्या, बरखौरदार, ही तुमच्या कामाची वस्तू नाहीये. मी विषयाला वळण देत म्हणालो, तुम्ही यायला खूप उशीर केला. मग मी त्यांना बसायला सांगितले आणि त्या म्हणाल्या, तुझे गिफ्ट मला आवडले, तर हे सांग की हे कितीला पडले? मी पैसे घेऊन आले आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून मी म्हणालो, गिफ्टचे कोणी पैसे घेत का? त्यानंतर त्यांनी माझ्या गर्लफ्रेंड नसल्याबद्दल विचारले, तर मी तोच जुना डायलॉग मारला, तुमच्यासारखी हसीन मोहतरमा आम्हाला मिळालीच नाही. त्या म्हणाल्या, अच्छा जी, माझी तारीफ करताय. फ्लर्ट, मी म्हणालो, माझं दुर्दैव सांगतोय वहिनी. त्या म्हणाल्या, अरे काही हरकत नाही, संयमाचे फळ गोड असते. तुलाही कधी ना कधी गोड फळ मिळेल. त्यानंतर त्या म्हणाल्या, रोहित, आता मी निघते, खूप उशीर झालाय. मी बेडवर गेलो आणि वहिनींबद्दल विचार करू लागलो. आमच्या दोघांमध्ये जे काही चालले होते ते सामान्य नव्हते. मला वाटले की पुढे जाऊन आमच्यात एक नवीन नाते निर्माण होणार आहे. हेच विचार करत असताना मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमची भेट झाली तर मी वहिनींना विचारले की फळ गोड होते की तिखट? आधी तर वहिनी लाजून लाल झाल्या. मग माझे हसणे पाहून म्हणाल्या, आता ते फळ खाणायालाच ठाऊक की गोड होते की तिखट. मला कळेना की यावर काय रिॲक्ट करावे. मला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. काही दिवस आमची भेट झाली नाही. एका रात्री मी हॉलमध्ये लॅपटॉपवर गाणी लावून आणि माईक बंद करून गाणी ऐकत होतो. लॅपटॉपवर माझी आवडती गाणी वाजत होती आणि मी डोळे मिटून दुसऱ्याच जगात हरवलो होतो. अचानक मागून माझ्या कानात कोणीतरी जोरात ओरडले, ये. मी आले. मी दचकून घाईघाईत उठलो आणि मागे वळून पाहिले तर सरला वहिनी उभ्या होत्या. त्यांनी माझ्याकडे बघून म्हटले, तर बरखौरदार, कोणाच्या प्रतीक्षेत जुनी गाणी ऐकताय? तुमच्या स्वप्नातील राणी तर नाही आली, पण मी आले. मग वहिनी म्हणाल्या, तुझ्याकडे खूप छान गाणी आहेत, काही माझ्या मोबाईलमध्येही टाक ना. मी म्हणालो, वहिनी, माझ्या लॅपटॉपमध्ये एकाहून एक गाणी आहेत, त्यातून जी आवडेल ती घे. मी वहिनींना लॅपटॉपचे फोल्डर उघडून दिले. वहिनी म्हणाल्या, अरे, पण मला कसं कळणार कोणती चांगली आहेत? मी म्हणालो, वहिनी, तुम्ही एक काम करा, लॅपटॉप तुमच्या खोलीवर घेऊन जा आणि आरामात सगळी गाणी ऐका. जी आवडतील ती मोबाईलमध्ये घ्या. माझा हा प्रस्ताव त्यांना आवडला आणि मी त्यांना लॅपटॉप तसाच दिला. काही वेळाने मी अंघोळीला गेलो. माझी नजर बाथरूमच्या आरशावर गेली तर मागे सरला वहिनी उभ्या होत्या. मी त्या वेळी एका वेगळ्याच धुंदीत होतो. मग वहिनी काहीही बोलता जाऊ लागल्या. माहीत नाही वहिनी किती वेळ तिथे उभ्या होत्या. मी तसाच धावलो तर माझा पाय घसरला आणि मी बाथरूमच्या दरवाजातून बाहेर आदळलो. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून वहिनी पळत परत आल्या. त्यांनी मला पकडून उठवले आणि बेडरूममध्ये बेडवर बसवले. मग विचारले, लागलं तर नाही ना? मी नाही म्हणून मान हलवली.
वहिनी मला बघू लागल्या. मी म्हणालो, मी वहिनींना पाहिलं नव्हतं. मग त्यांनी मला आयोडेक्सबद्दल विचारले. मी नाही म्हटल्यावर त्या स्वतःच्या घरी आयोडेक्स आणायला गेल्या. तोपर्यंत मी कपडेही बदलले होते. तसे मला लागलं नव्हतं, पण गुडघ्यावर पडल्यामुळे गुडघ्यात दुखत होतं. वहिनी आयोडेक्स घेऊन आल्या. मी बेडच्या टोकावर गुडघा लटकवून बसलो होतो आणि वहिनी खाली बसून गुडघ्यावर आयोडेक्स चोळू लागल्या. मी त्यांच्या चिंतित चेहऱ्याकडेच पाहत राहिलो. माझ्यासाठीही कोणी इतके परेशान आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला. मी वहिनींना विचारले, वहिनी, तुम्ही परत का आलात? त्यांनी सांगितले की लॅपटॉपची बॅटरी डाऊन झाली होती, तर त्यात चार्जर घ्यायला मी आले होते. मी त्यांना म्हणालो की वहिनी, तुम्ही डोरबेल वाजवायला हवी होती ना? त्या म्हणाल्या की तू दरवाजा बंद का ठेवत नाहीस? त्यांच्या या गोष्टीवर मी गप्प राहिलो. मग त्या उभ्या राहिल्या आणि चार्जरबद्दल विचारू लागल्या. मी चार्जर आणून त्यांच्या हातात दिला आणि त्यांचा चेहरा पाहू लागलो. सकाळ झाली तर मी अंघोळ करून ऑफिसला निघालो. तेव्हा लॅपटॉपची आठवण झाली. मी लॅपटॉप ऑफिसला घेऊन जातो कारण काही कामे लॅपटॉपवर करावी लागत असत. नको असतानाही मला समोरच्या फ्लॅटची बेल वाजवावी लागली. समोर थकलेल्या चेहऱ्याने आणि डोळ्यात लाली घेऊन वहिनी उभ्या होत्या. कदाचित रात्री त्या नीट झोपल्या नव्हत्या आणि याचा गुन्हेगार फक्त मी होतो. मी लगेच म्हणालो की ऑफिसमध्ये लॅपटॉपची गरज पडेल. जर तुम्हाला गरज नसेल तर. समोर हॉलमध्ये काका-काकू चहा पीत बसले होते, तर मला पाहताच काका म्हणाले, अरे रोहित बेटा, बाहेर का उभा आहेस? आत ये. मी आत गेलो. वहिनी लॅपटॉप घेऊन आल्या. तेव्हा मी काकांना सांगितले की नवीन गाण्यांसाठी वहिनी लॅपटॉप घेऊन गेल्या होत्या. तेव्हा काकांनी वहिनींना मला चहा देण्यासाठी सांगितले. चहा संपल्यानंतर काकांनी मला संध्याकाळी येताना आंबे आणायला सांगितले. आंब्याचे नाव ऐकताच मी वहिनींकडे बघून हसलो. त्या लाजून दुसऱ्या बाजूला बघू लागल्या. मी काकांना विचारले, काका, मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आंबे आहेत. तुम्हाला कोणते हवे आहेत? काकू वहिनींना विचारू लागल्या की, बेटा कोणता आंबा मागवू? मी वहिनींकडे बघून म्हणालो, वहिनींना कदाचित बिना कोय, गुठली असलेले आंबे आवडतील. मी इतके बोलून हसलो. काका चकित होऊन म्हणाले, अरे, असाही काही आंबा असतो का? मी हसत म्हणालो, नाही काकाजी, मी मस्करी करत होतो. मग मी ऑफिससाठी निघालो. संध्याकाळी आल्यावर मी वहिनींची डोरबेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे वहिनींनीच दरवाजा उघडला. मी थेट खोलीत घुसलो आणि चालता चालता म्हणालो की, हे घ्या तुमचे आंबे. तुम्हाला हे आवडणार नाहीत कारण तुमच्याकडे तर यापेक्षाही गोड आंबा आहे, तोही बिना कोयवाला. वहिनी रागाने म्हणाल्या, हे काय आंब्याबद्दल लावून ठेवलेस आतापर्यंत? मी तर ते खाल्ले सुद्धा नाहीत. इतक्यात आंब्याची पिशवी माझ्या हातातून घेऊन वहिनी किचनच्या दिशेने चालू लागल्या. असो, मी रात्रीच गेलो आणि पुन्हा जेवण केले. त्यानंतर लॅपटॉपवर रोमँटिक गाणी ऐकू लागलो. मला आता कधीही झोप येऊ शकत होती, म्हणून विचार केला की दरवाजा बंद करावा. पण जाणो काय विचार मनात आला की मी आज दरवाजा लॉकच केला नाही आणि सोफ्यावर बसून डोळे मिटले. मला कधी झोप लागली हे समजलेच नाही. आणि जेव्हा सकाळी डोळे उघडले तर पाहिले की लॅपटॉप नाहीये. माझे बूट आणि मोजे जे मी घालूनच झोपलो होतो, तेही गायब होते. मला वाटले की सगळे चोरी झाले. मी धावत बेडरूममध्ये गेलो तर पाहिले की लॅपटॉप तिथेच टेबलवर पडला आहे. बूटही बेडच्या खाली ठेवले होते. मी विचार केला की कदाचित रात्री वहिनी आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा वहिनी माझ्या खोलीत आल्या तेव्हा मी विचारले की, वहिनी, तुम्ही हे सगळे केलं का? तर वहिनी म्हणाल्या, हो, मीच केलं होतं. त्यानंतर मला वाटले की आता मला वहिनींकडे माझे मन व्यक्त करायला हवे.